राज ठाकरेंनी गंगा नदीच्या पाण्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादांचा कुंभमेळा भरलाय। पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील प्रकारांबाबत ठाकरी शैलीत टीका केली। शिवाय नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दाही उचलून धरला। त्यांच्या या वक्तव्यावरून आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। गंगेचं पाणी भरलेला कमंडलू राज ठाकरेंनी असा नाकारला आणि वादाच्या नव्या प्रवाहाला वाट फुटली। गेल्या 2 निवडणुकांमध्ये आपल्या इंजिनात हिंदुत्वाचं पाणी भरू पाहणाऱ्या राज ठाकरेंनी पिंपरी चिंचवडमधल्या व्यासपीठावरून टीकेच्या वाफा सोडल्या। कुंभमेळ्यातील डुबकीपासून ते नदीच्या प्रदूषणापर्यंत अनेक मुद्द्यांवर राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीत बॅटिंग केली आहे। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत। एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी। आणि आम्ही काय नदीला माता, परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या। राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार। मग मध्ये राज कपूरनी चित्रपट पण काढला, लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा। लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत। राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणाबद्दल भाष्य करताच सत्ताधारी भाजपने राज ठाकरेंच्या वैचारिक प्रदूषणावर टीका करायला सुरुवात केली। कुंभमेळ्याचं महत्त्व आणि त्यामागच्या भावना राज ठाकरेंना समजून सांगण्याची जणू स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागली। कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात, कुंभमेळा करतात, हे काही अंधश्रद्धा नाहीये, ही आमची श्रद्धा आहे। गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो हजार वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि याला एक धार्मिक अधिष्ठान आहे। आणि म्हणून तिथे सगळं प्रदूषणच आहे किंवा घाणच पाणी होतं, मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं हे वक्तव्य म्हणजे श्रद्धाळू भाविकांचा अवमान करणारा आहे। दगडातही देव या ठिकाणी हा श्रद्धाळू माणूस मानतो, हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान त्या ठिकाणी आहे। केलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं चुकीचं राहील। देशभरातल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत का? मोदी सरकार तोच प्रयत्न करते ना। संगमाचं पवित्र स्नान हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे। राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या वादाच्या प्रवाहात डुबकी घेऊन राज ठाकरेंना वैचारिक पाणी पाजण्यासाठी संत महंतांनीही मग कंबर कसली। महाराष्ट्राच्या राजकीय आणि धार्मिक वर्तुळात प्रतिक्रियांचा कुंभमेळा भरला। प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरी भाषेत कशाचाही समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्ववेत्ते झालो। बहुधा त्यांचे जे सहकारी कमंडलूमध्ये तीर्थ घेऊन त्यांच्याकडे किंवा पाणी घेऊन गेले होते ती बहुधा चुकीची वेळ असेल, त्यामुळे त्यांनी गंगेचं पाणी नाकारलं असेल। मला असं वाटतं की धर्माच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला आपण हिंदू धर्मावरती वेडीवाकडी टीका करतो आणि आपण खूप पुरोगामी आहोत असं राज ठाकरेंना जर वाटत असेल तर ते देखील चुकीचं आहे। उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढल्यामुळेच राज ठाकरेंना सुद्धा हिंदू विरोधाची लागण झालेली दिसतेय। हिंदू धर्मियांना अत्यंत पवित्र असलेल्या गंगा जलाची राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने सार्वजनिकरित्या खिल्ली उडवली त्यातून समस्त हिंदू धर्मियांचा अपमान झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र वादाच्या या गंगेतून 2 प्रवाह वेगळे काढले। श्रद्धेच्या प्रवाहावरून एकीकडे राज ठाकरेंना सुनावलं तर प्रदूषणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। हे पण नमामि गंगे नावाची योजना केंद्र सरकारने घेतली, गंगा स्वच्छतेची मोहीम घेतली, यमुना स्वच्छतेची मोहीम घेतली। आता यमुनेविषयी तुम्ही बघितलं दिल्ली निवडणुकीच्या वेळेस केजरीवाल काय बोलले, ते काय स्थिती त्या यमुनेची। याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतं, परंतु प्रत्यक्षात कोणत्याच नदीची स्वच्छता होत नाही। म्हणजे भारतीय जनता पार्टी पावित्र्याच्या दृष्टीने आपण नदीला मानत असताना हे पावित्र्य नष्ट करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय, ही भूमिका आहेच आहे।
तर या निमित्ताने काँग्रेस आणि मनसे यांचं एखाद्या विषयावर एकमत होण्याचा योग गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच जुळून आल्याचंही दिसलं. असं आहे, हेच जर आम्ही बोललो असतो तर आतापर्यंत महाराष्ट्रात आंदोलन पेटलं असतं. मी त्या नानीच्या महाराजाच्या संदर्भात एकही शब्द वाईट काढला नाही, तरी आमच्या फोटोना जोडे मारले. राज ठाकरेंच्या भूमिकेचं मी समर्थन करत असताना श्रद्धेला ठेच पोचू नये ही जरी भूमिका असली तरी अंधश्रद्धेमध्ये लोकांनी वाहून जाऊन पापमुक्तीच्या घोषणा करू नयेत हे तेवढंच सत्य आहे. 19 वर्षांपूर्वी महाराष्ट्राची ब्लूप्रिंट घेऊन राजकीय प्रवासाची सुरुवात मनसेने केली होती. त्यानंतर कधी विकासाच्या, कधी पुरोगामित्वाच्या, तर कधी हिंदुत्वाच्या रुळावर मनसेचं इंजिन धावलं. आता पुन्हा नद्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा अजेंड्यावर घेऊन मनसेचं इंजिन मूळच्या ब्लूप्रिंट व्हर्जनकडे धावत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरेंनी कुंभमेळ्याचा विषय काढून नव्या वादात डुबकी तर मारली आहे. ही डुबकी त्यांना सत्तेचा किनारा गाठून देण्यात यशस्वी ठरते का, हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.